धावा स्टेशनला पोचलो. म्हणून आपल्याला निघायचं ठाण्याला रोहनदादाच्या घरी. दाखव इकडे कॅमेरा दाखव. मी आले वेरणाला इकडे जातात. सो हॅलो गाईज, एक्सप्लोर विथ राहुल वर्तकमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज कुठला ॲडचा ब्लॉग नाही, कुठला बाहेरचा ब्लॉग नाही आहे. सो आज आपण चाललो आहे पिकनिकला. आता इकडून निघणार आहोत बोरिवलीला आणि बोरिवलीवरून आपल्याला पुढे प्रियंका वहिनीच्या मम्मी पप्पांकडे जायचं आहे. आणि तिकडून मग आपण सगळे एकत्र भेटणार आहोत. आणि आपला हा ब्लॉग किती पार्टमध्ये बनेल तेही माहिती नाही. 2 बनू शकतो, 3 4ही बनू शकतो. सो ही पूर्ण ट्रिप आपण कवर करणार आहोत आणि सगळं दाखवणार आहे तुम्हाला, कुठे काय काय धमाल करणार आहे ते. सो आता आपण पहिले निघूया बोरिवलीसाठी, कारण खूप लेट झालं आहे मला. तर गाईज काय आहे ना, थंडी एवढी वाटत नाही, तुम्हाला नाक कळायला लागेल. सकाळी सकाळी उठण्याची मजाच वेगळी. मित्रांनो, मी धावत धाप लागली. धावा स्टेशनला पोचलो. गाडी पकडू. अरे यार, ट्रेन सुटली. आता पुढची पकडायला लागेल. मित्रांनो, मी धावत आलो आणि तरीसुद्धा आपली ट्रेन निघून गेली. मेहनत फुकट गेली उगीच. धावत येऊन ट्रेन निघून गेली. आता काय, आता थांबावं लागेल, वेट करावं लागेल. बाजूला एसी ट्रेन लागली, त्याच्यामुळे थांबावं लागेल थोडंसं. तर मित्रांनो, आपण बोरिवलीवरून आतमध्ये आता मेघालय जिथे बिल्डिंगकडे चालू आहे. आणि ऑलरेडी तसंही लेट झालं आहे. आणि मी काय केलं मित्रांनो माहिती का, मी आलो एसी ट्रेनने. म्हणजे तो जरा काहीतरी सीन झाला, मी सांगेल नंतर तुम्हाला. ॲक्च्युली मी काढलं होतं लोकल नॉर्मल ट्रेनचं तिकीट, आणि एसी ट्रेनने आलो. नशीब कोणती सीन होतं. इकडून पाठी जायचं आपल्या आतमधल्या साईडला. सो वरती जाऊन त्यांना भेटूया. आपल्याला निघायचं ठाण्याला रोहनदादाच्या घरी. आणि तिकडून आपण आपल्या ट्रिपचा जो प्रवास आहे सुरू आहे. चलो बॅगा टाकू पटापट आता निघूया ठाण्याला, कारण ट्रॅफिक लागली तर आपण अडकून जाऊ फुकट. कसे आहे गणपती बाप्पा मोरया. दादा काय बोलतात, कसे मस्त आहे. स्वतः आपला ठाणा किती लांब पडेल इकडून? ठाणा एक 35 किलोमीटर. 35 किलोमीटर आपल्याला आहे. इकडून आपण रोहनदादाकडे प्रियंका वहिनी, आत्या आणि आत्यांची सगळी आपल्याला भेटणार आहे. आपले बाबू पण आहे तिकडे. तो आपण इकडून निघूया ठाण्यासाठी. चलो. येते A few moments later. तर आपण सगळे आता निघालेलो आहोत. आणि आता आपल्याला पहिलं कुठे जायचं? आपण आता फूड मॉल मध्ये थांबणार आहोत. आणि आपल्या ते ट्रिपचं लोकेशन काय आहे आपलं? ते तापोळा. तापोळा. ओके ओके. महाबळेश्वर जवळ आहे तापोळा. ओके ओके. तिथे आपण निघालोय. ओके. बाबू अच्छा बसू मी. हाय बोल. हाय हाय. तुझा मोबाईल दाखव. असं काय अजो बाबा तुला टाटा करतो ते. तुला घड्याळ दाखवलं तानीचं घड्याळ दाखव इकडे कॅमेरा दाखव. लाईट पेटतो ना बाबू याचं. लाईट पेटतो. तानिया आम्ही काय खेळतो? तानिया रॉक पेपर. चल बघू आता कोण जिंकते. तिकडे टाटा करतात तुला. बाबा टाटा करतात. बाबा टाटा करतात. राहुल काका झोपलाय. आता आम्ही गाडी टाकत. आता आम्ही हॉटेलला जाणार. तू रोटी खाणार. A few minutes later. मी झोपलेलो, आता उठलो मित्रांनो. लवकर उठी घाललो ना त्याच्यामुळे. राहुल काका आधी झोपलेले. काय बोलते? राहुल काका झोपलेले. मग मी व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढला.
मध्ये आली. कुठे आलो? हॉटेल. थोडं ट्रॅव्हल करायचं पुढे, थोडी पेट पूजा म्हणजे. सो आम्ही या हॉटेलला आलेलो. जाके देखील खूप मोठं हॉटेल आहे ते बघा. स्टार पार्क आहे, म्हणजे इकडे पण खूप सारे फूड स्टॉल आहेत. इंद्रायणी खूप सारे. आता बघू आपण कुठे जायचं ते. काय गर्दी बघा केवढी आहे. हे बाबू काय घेते? आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम मिळाली आधी. तर फायनली आम्ही या कैलाश सरोवरला आपल्या ऑर्डर दिलेल्या आहेत आणि आता आपण इकडून पिकअप करून आतमध्ये जाणार आहोत. तिकडे बसून खाऊया. A few moments later. काय वातावरण तयार झालं मित्रांनो, एक नंबर. तर मित्रांनो आपलं जेवण बिवण झालेलं आहे आणि आता आपण खंबाटकी ना दादा. हा खंबाटकी आपला हा खंडाळा घाटात आहे ना. खंडाळा खंबाटकी घाटात आता हे चढतोय पूर्ण. हा किती तरी पण लागतो टाईम हा घाट पूर्ण व्हायला? 10-15 मिनटं लागतात. सो हा आपला घाट संपला की मग डायरेक्ट आपण पुढे थांबणार आहोत. मित्रांनो मी अशी मागशी तुम्हाला बोलू ना ते गावठीमध्ये विकायला पडतं ते साईडला फ्रेश म्हणजे त्याच्यात केमिकल काय ते काय एकदम फ्रेश असं ते मध तिकडे बसून पाठी गेलेलं आहे. इकडे आतमधून वेर्णा लेकला जातात आणि आपण महाबळेश्वरमध्ये एंटर केलं आहे. ऑलमोस्ट एंटर केलं ना दादा महाबळेश्वरमध्ये. ट्रॅफिक बघू शकतो कारण खालती आहे त्या साईडला म्हणजे टोल भरून तुम्हाला महाबळेश्वरच्या म्हणजे इकडे एंटर करावं लागतं. ते आहे ते वेर्णाले हे बोटिंग बिटिंग करतात आणि आता कसं फ्री न्यू इयरचं पण सीझन आहे आणि 31st येतं आहे. सो सर्वांना वेकेशन पण आहे. लोक येतात. क्राऊड बघा नाही तर सॅटर्डे संडे कसं येतं बघा. ट्रॅफिक बघा किती पब्लिक आली. 20 minutes later. आपण ट्रॅव्हल करून फायनली आपल्या नंदनवन रिसॉर्टला पोचलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो त्याचा व्ह्यू कसा आहे. आता थोडा काळो असल्यामुळे एवढं नाही दिसणार पण सकाळी तर दाखवला समोर व्ह्यू जो आहे तो आपला. आणि माझ्या मागे थोडा तुम्हाला अंदाज आला असेल हे मी एका स्पॉटला आलेलो येऊन उभा राहिलेलो आहे आणि तिकडे लाईट नसल्यामुळे आणि तुम्हाला हॉटेलही दाखवतो. हे बघा हे पाठी दिसते हे त्यांचं 3 मजल्याचं असं हॉटेल आहे पूर्ण. तर सकाळी मी तुम्हाला प्रॉपर दाखवेल. तुम्ही एक अंदाज बांधून घ्या त्या हॉटेलचा एक कसं आहे ते. आता आपण थोडं फ्रेश होऊ देन त्याच्यानंतर जेवू आणि थोडंसं बाहेर रिलॅक्समध्ये कॅम्पफायर आहे. कॅम्पफायर पण आहे यांच्याकडे. आपण मजा करू. तेही बघा तुम्ही. बाबू कसं वाटते? छान. काय तू खूप झाड कसं आहे हॉटेल? छान आहे. तर बघ इकडे या साईडला बघ सकाळी सकाळी मस्त व्ह्यू दिसणार आपल्याला. आपलं हॉटेल आहे मित्रांनो. मी सकाळी तुम्हाला दाखवतो प्रॉपर डिटेलमध्ये. काय बोलते बाबू? तो नाच तो दगड. सो गाईज आपला पोट भरून मस्त जेवण झालेलं आहे आणि आपण थोडंसं वॉक करू. आणि मी काय बोलतो आता जास्त लांब नको नेऊया आणि उद्या आपण तसेही धमाल करणार आहोत. सो आपण मी ठरवलं ब्लॉग एंड करूया आणि आता थोडं रेस्ट करू. मोबाईल पेपरला बाजूला ठेवून चालूया. थोडा एन्जॉय करू. रात्रीचा फील घेऊ आणि उद्याला आपण बोटिंगला आणि खूप सारे पॉईंट्सला जाणार आहोत. आपलं डिस्कशन चालू आहे तिकडे. उद्याचा ब्लॉग पण बघा. आणि हा ब्लॉग थोडा ट्रॅव्हलमध्ये गेला आपल्याला थोडं लेट झालं येईपर्यंत. सो काय उदास नका होणं. उद्याच्या ब्लॉगमध्ये तसंही धमाल करणार आहोत. हा ब्लॉग लेनपर्यंत बघा. आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण कंटिन्यू करू. चलो बाय. गुड नाईट.